लहान मुलांना गरोदर माता मिळण्याचा कसा प्रकार असतो? सर आता बंद असल्यामुळे आमचा नाईलाज आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचू शकत नाही. अंगणवाडीत जे पोषक आहार येतो तो त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे. आणि आम्हाला माहीत असतं की कोणते मुलं ज्यांना लसीकरण करायचं आहे किंवा नाही करायचं आहे त्यांच्यापर्यंत आता पोहोचता येत नाही. त्याच्यामुळे त्यांचे लसीकरण पण आता पेंडिंग पडलेले आहेत. त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचून त्यांना बोलवून असं लसीकरण करतो. आणि आम्हीच नसल्यामुळे आमच्या अंगणवाडीत पण लसीकरण सध्या बंद आहे. नीता देवदास कीर्तिशाही, अंगणवाडी क्रमांक 17, कोकडपुरा. हा संप आमच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी चालू आहे. आमचं जर वेतन श्रेणी लागू झाली तर आम्ही जास्त वेळ अंगणवाडीत राहून लाभार्थ्यांची सेवा करू शकतो. त्यामुळे आम्ही ह्या संपावर आहोत आणि आमची मागणी जी आहे ती शासनाने मान्य करावी हीच विनंती आहे. माझं नाव राजश्री शंकरराव प्रधान, अंगणवाडी क्रमांक 19, जरीपुरा. नमस्कार सर. 4 डिसेंबर 2023 पासून आमच्या सर्व अंगणवाड्या बंद आहे आणि अंगणवाड्या बंद असल्यामुळे मुलांची वजन, उंची व पूरक पोषण आहार मिळत नाही. तर मुलांचं कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तरी मी अशी विनंती करते की त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात व अंगणवाड्या आम्ही आमच्या चालू ठेवू व मुलांची वजन, उंची नियमित घेऊ व पूरक पोषण आहाराचे वाटप सुरू ठेवू एवढीच व आमच्या संपूर्ण मागण्या त्यांनी मान्य कराव्या एवढीच विनंती आहे. आपलं नाव? माझं नाव सुनीता लक्ष्मीकांत कांबळे, अंगणवाडी क्रमांक 19, जरीपुरा. 4 डिसेंबर 2023 पासून आम्ही सर्व अंगणवाडी मदतनीस सेविका संपावर आलेलो आहोत. त्यामुळे आमच्या बालकांना लाभार्थ्यांना अजिबात लाभ मिळत नाही आहे. त्याच्यामुळे लाभार्थ्यांच्या कुपोषणात वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने आमच्या मागण्याचा विचार करावा आणि लवकरात लवकर आम्हाला पण आमच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात चांगलं वाटेल. त्याच्यामुळे त्यांनी अंगणवाडी उघडण्यासाठी आमच्या मागण्या कंप्लीट केल्या की आम्ही पण अंगणवाडीत सुरू करू. कन्फ्युज झालं सर थोडं. कशा पद्धतीचा हा लाभ होत नाही तुम्हाला? ते पोषण अन्न मिळतंय का? नाही, पोषण अन्न पण बंद झालेले आहे. अंगणवाडीत वजन उंची करणं पण होत नाही बाळांना. आणि आता सध्याला पोलिओ डोस चालू असल्यामुळे ते पण बंद झालेले आहे. अंगणवाडी बंद असल्यामुळे ते डोस देणं होत नाही त्यांना. हे ते इंजेक्शन दिले गेले की नाही? नाही, म्हणजे 1.5 महिन्याचं, 2.5 महिन्याचं आणि 3.5 महिन्याचं असे 3 इंजेक्शन असतात ना. तर त्याच्यापैकी आता हा संप असल्यामुळं 3.5 महिन्याचं इंजेक्शन देणं झालं नाही बाळांना. आणि ते देण्यासाठी पण अंगणवाडी उघडी पाहिजे. मग अंगणवाडी बंद असल्यामुळे आम्हाला काही इंजेक्शन देणं झालं नाही. मग त्यामुळे ते पण आजार होण्याची शक्यता, थंडी वारं जास्त असल्यामुळं कसे बाळाची काळजी घ्यायला पाहिजे हे सांगण्यात येत नाही. मानसी कीर्तिशाही. मी 1.5 महिन्याची स्तनमाता आहे. मला अंगणवाडीच्या टॅबलेट पण मिळत नाही आहे आणि माझ्या बाळाचा 1.5 महिन्याचा डोस आहे ते पण राहून गेलेला आहे. आणि अंगणवाडीचा आहार पण आम्हाला मिळत नाही. आहार किती महत्त्वाचा आहे, त्याचा तुम्हाला कसा फायदा होतो? पोषण डाळी वगैरे त्याच्यात मिळत आहेत, त्या नाही मिळते सध्या. आणि बाहेरून घेण्यासाठी किती महाग आहे? बाहेरून घेण्यासाठी भरपूर महाग आहेत, ते परवडत नाही ते. आणि टॅबलेट वगैरे मिळत नाही, त्या बंद असल्यामुळं, संप चालू असल्यामुळं. तुमचं नाव? माझं नाव स्वाती नितीन साळवे. सरकार बालकांना जो आहार देतो तो किती महत्त्वाचा आहे आणि संप सुरू असल्यामुळे तो आहार दिला जात नाही, त्याचा परिणाम कुपोषणावर होईल का? नक्कीच त्याचा परिणाम कुपोषणावर होईल. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका ज्या आहेत
त्या त्यांच्या मागण्यांसाठी संपावर गेलेल्या आहेत. मूळतः पाहता जर आपण असं पाहिलं की अंगणवाडीचं महत्त्वाचं काम आहे की बालकांच्या आहाराकडे लक्ष देणं, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं. पण त्यांचा हा संप जो चालू आहे त्याला आता 8 दिवसापेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला आहे. आणि अंगणवाडींचं जी स्थापना झालेली आहे त्याच्यामध्ये बालकांचं आरोग्य चांगलं राहणं, त्यांना वेळेवर आहार मिळणं, त्यासोबतच ज्या गरोदर माता आहे, स्तनदा माता आहे त्यांना आहार देणं, हे महत्त्वाचं काम त्यांचं आहे. तर त्या पद्धतीने पूर्ण 1 वर्षामध्ये त्यांना कमीत कमी 300 दिवस बालकांना जो आहार देतो, पूरक आहार म्हणजे आपल्या बालकांच्या घरच्या आहारासोबतच त्याला ॲड ऑन आपल्याला तो आहार द्यायचा असतो, जेणेकरून बालक कुपोषणामध्ये जाणार नाही. मागील 2 महिन्यापूर्वीच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार सगळ्या अंगणवाडींमध्ये कुपोषित बालकांचं सर्वेक्षण केलं होतं. त्याच्यामध्ये आपल्याकडे 1000पेक्षा जास्त कुपोषित बालके आढळून आलेली आहेत. आणि बाकी मध्यम स्वरूपाची जी बालके आहेत ती त्यांचं प्रमाण पण बऱ्यापैकी जास्त होतं. आणि हा जर संप चालू राहिला असाच तर ते बालकांना आपल्याला 1 वर्षामध्ये 300 दिवस आहार द्यायचा, 1 महिन्यात 25 दिवस आहार द्यायचा. जर हा आहार त्यांना वेळेत नाही मिळाला तर त्यांच्यामध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे. अशातच जर बालकांना एखादा आजार झाला असेल तर त्यांचं वजन झपाट्याने कमी होतं आणि तो बालक तीव्र कुपोषणामध्ये जाऊ शकतो आणि नंतर मग त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. त्याची जी वाढ आहे ती मंदावती आणि त्याच्या पुढच्या आयुष्यावर त्याचा नक्कीच परिणाम होऊ शकतो. जसं आपण पाहतो की अंगणवाडीमध्ये प्रत्येक बालकाला 0 ते 6 वर्ष वयोगटाचा जो बालक आहे त्याला दररोज 12 ते 15 ग्राम प्रोटीन देणं आवश्यक असतं आणि 500 कॅलरीज जी ऊर्जा त्याला मिळेल त्या अन्नामधून एवढा आहार देणं अपेक्षित आहे. पण हे अंगणवाडीचा जो संप आहे, त्यांनी जो संप पुकारलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या आहारावर नक्कीच विपरीत परिणाम होईल आणि बालकांचं आरोग्य खालावण्याची शक्यता खूप जास्त होईल.